हाय, कसे आहात? मस्त ना मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरा मॉम. तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान जाऊ, मस्त जाऊ. आज आमच्याकडे उघडलेला आहे पाऊस. आज काही पाऊस नाही आहे आणि आज आलेलं आहे माझं ऑनलाईन पार्सल आणि ते काय आहे हे तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. एकदम छोटंसं पार्सल आहे. तुम्ही विचार पण करू शकणार नाही की एवढं छोट्याशा पार्सलमध्ये काय आलं असेल. तर यामध्ये आलेले आहे सीड्स. कारण आत्ता चालू आहे पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये जे झाडं असतात ते खूप लवकर वाढतात, कारण की त्याला वरचं पाणी मिळतं आणि वरच्या पाण्यामुळे झाडं जे आहेत ते खूप लवकर वाढतात. आणि त्यासाठी मी मागवलेले आहेत हे ऑनलाईन सीड्स. हे जे आहेत माझ्याकडे आलेले ते फुलांची जी रोपं आहेत त्याच्या सीड्स आहे आणि ह्या कशा उगवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि याच्यामध्ये साधारणतः 20 फुलांची रोपं आहेत, सीड्स आहे आणि ते कसे लावायचे, ते कसे करतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण की आपण नर्सरीला जातो आणि नर्सरीमध्ये जेव्हा जातो आपण फुलं झाडं घ्यायला, तेव्हा एक रोप आपल्याला साधारणतः 80 रुपयाला मिळतं किंवा 70 रुपयाला मिळतं. पण अशा जर कधी तुम्ही विकत घेतले सीड्स तर तुम्हाला स्वस्तात पडेल आणि तुम्ही घरी रोपं लावू शकतात. पण त्याच्यासाठी थोडी मेहनत आहे, कारण की आपल्याला ते मुळापासून वाढवायचं आहे आणि आपण नर्सरीमधून जेव्हा आणतो ते बऱ्यापैकी मोठं झालेलं असतं, त्याच्यामुळे जास्त त्याला खत पाणी घातलं की त्याला लगेच फुलं येतात. पण हे मुळापासून वाढवायचे आहेत, म्हणून आपल्याला याची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. तर मला हे जे पॅकेट आहे, हे जे पार्सल आहे साधारणतः 70 रुपयाला मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये 20 फ्लावरची सीड्स आहे आणि ते कसे आहे आपण हे पाहणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे आजचा दिवस खूप बिझी जाणार आहे, कारण आज करणार आहे मी DIY. आता हे सीड्स आलेले आहेत आणि आता याला लावायला छोटे छोटे प्लॅन्ट्स तर हवेच ना, छोटे छोटे रो. म्हटलं चला आज DIY करूयात. आणि मी काय करणार, कारण भरपूर जे माझ्याकडे डबे होते, कारण घरी एजन्सी असल्यामुळे भरपूर जे डबे असतात ते रिकामे होतात चॉकलेटचे, आणि तेच डबे आज मी त्याचा वापर करून सीड्स लावणार आहे आणि त्याला DIY करणार आहे. ते कसे करणार आहे तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. चला तर मग पार्सल कसं आलेलं आहे ते आपण ओपन करणार आहोत. पार्सलमध्ये अनेक प्रकारची सीड्स आलेले होते आणि जे सीड्स होते ते वेगवेगळ्या फ्लावरची आहेत आणि मी सुद्धा आजपर्यंत ही फ्लावर्स मला माहिती नाही आहे, पण मी ट्राय करणार आहे आणि त्याचा रिव्ह्यूसुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच देईल. कारण की आपण जेव्हा प्रत्येक गोष्ट करून पाहतो तेव्हा त्याचं समाधानही मिळतेच ना. आता हे जे डबे आहेत ते पूर्ण क्लीन केलेले आहेत आणि भरपूर डबे होते. अर्धे तर मी भंगारवाल्याला दिलेत आणि 4-5 याचा म्हटलं चला DIY करूयात म्हणून गरम सुरी घेतलेली होती आणि त्याने हे कट करून घेतले आणि जो खिळा असतो त्या खिळ्याने याला होल करून घेतलेले आहे, जेणेकरून पाणी जे आहे ते खाली पडेल आणि आपली माती चिकचिक होणार नाही. आणि हे जे झाकण आहे त्याचा सुद्धा 2 त्याचे कंटेनर तयार केलेले आहे, तुम्ही बघू शकताय, जेणेकरून आपण 2 प्रकारचे झाडे याच्यामध्ये लावू शकतो. आणि सीड जेव्हा आपण उगवतो, रूट्स त्याला काढतो, तेव्हा छोट्या डब्यामध्ये लावा, म्हणजे जेणेकरून माती पण कमी लागते, ते लवकर मोठं होते. आता हे जे आहे त्याला सगळ्याला मी आता हा ऑइल पेंट मारून घेणार आहे. मी ऑइल पेंट जो आहे तो ब्लॅक कलरचा आणलेला आहे, जेणेकरून मला आणखी जर क्राफ्ट करायचं असेल, थोडेसे फीचर्स वगैरे काढायचे असतील तर मी ते नक्की करू शकते. आणि करता आलेला आहे आता पाऊस आल्यामुळे म्हटलं कलरच्या डब्याचं आता झाकण जे आहे ते या प्रकारे काढून घेतलं आहे कैचीच्या साहाय्याने. आणि आता कलरमध्ये थोडंसं टर्पेंट ऑइल टाकून आता कलर करायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून हा जो कलर आहे तो चांगला पक्का बसेल. आणि एकच ब्रश मारलेला आहे तर कलर छान लागून गेलेला आहे. आता हा जो कलर आहे पाण्यात ठेवला तरीही त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. आपला जो कंटेनर आहे तो रफ अँड टफ झालेला आहे आणि आता एक कंटेनरला मी आता कलर करून घेणार आहे, जेणेकरून सर्व कलर जे आहे, कलरचे डबे जे आहेत ते जे माझ्याकडे कंटेनर होते, जे मातीचे पॉट होते, त्यालासुद्धा मी कलरिंग केलेली आहे. आता याच्यावर थोडंसं फीचर्स वगैरे करेल आणि मग आपले DIY तयार होईल. आता माझ्याकडे हा एक रॅक होतं आणि ते रॅक फार जंगलेलं होतं, ते पाण्यामध्ये खराब होत होतं. म्हटलं चला यालासुद्धा कामात येईल आणि याचा उपयोग होईल, म्हणून यालासुद्धा कलर करत आहे. आणि हे जे आहे याला आधी टर्पेंट ऑइलने छान असं क्लीन करून घेतलं, जेणेकरून जे जंगलेलं आहे ते निघून जाईल आणि हा बऱ्यापैकी स्वच्छ झालेला आहे. आणि आता त्याला करणार आहे कलर. आता आदिराला कंटाळा आलेला होता, तरी आदिरा मला मदत करत होती असं म्हणायला हरकत नाही, कारण तिला कलर करायचा होता. आत्ता इथे पूर्ण
रॅक पण रेडी झालेलं आहे. ते दुपारचे 3:30 आणि म्हटलं चला आज शिवरात्र आहे म्हणून शिवलिंग तयार घेतला मातीचा. आणि मातीचं शिवलिंग तयार करून घेतल्यानंतर प्रत्येकाला तर ती प्रोसेस माहितीच होती, मी सुद्धा त्याचप्रमाणे केलेलं आहे. जे बेलाचं पान आहे त्यावर शिवलिंग बनवलेलं आहे. प्रत्येकालाच माहिती आहे की शिवलिंग कसा बनवायचा, त्याचप्रमाणे मी सुद्धा बनवलेलं आहे. आणि आत्ता पूजेची तयारीसाठी मी तयार झालेली आहे. आत्ता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहे आणि आता मी तयारी करून जात आहे पूजा करण्यासाठी. हे जे सगळं सामान मी काढून ठेवलेलं आहे पूजेचं साठी आणि अभिषेकसाठी जे लागणारं सर्व साहित्य आहे ते एका ठिकाणी काढून ठेवलेलं होतं. आता करणार होती पार्थिव शिवलिंगचं पूजन. आता घरातले सगळे मेंबर जे आहे ते आलेले होते, पण जे मेन होते ते अजून यायचे बाकी होते ऑफिसवरून. आता जे सगळं सामान आहे ते काढून ठेवलेलं आहे. पूजा सामग्री सगळे एका ठिकाणी आणून ठेवलेली आहे. 5 प्रकारची फळं, 5 प्रकारची मिठाई, बेल, फूल आणि जसं सांगितलं होतं त्याचप्रमाणे सगळी पूजा इथे आणून ठेवलेली होती. आणि आता सगळे आल्यानंतर पूजा चालू होईल. आणि 7 वाजायला आता 5 मिनिटं बाकी आहेत आणि सगळे इथे रेडी झालेले आहेत, येऊन बसलेले आहेत. दिवा वगैरे लावून ठेवलेला आहे. आणि आता पूजा स्टार्ट झाल्यानंतर व्हिडिओसुद्धा स्टॉप होईल आणि आम्ही सगळे आता पूर्ण फॅमिली इथे पूजा करणार आहोत. आदिराने तर सुरुवातसुद्धा केलेली आहे. आता आम्ही सगळी पूजा करायला बसणार आहोत आणि पूजा वगैरे झाली की मग संध्याकाळीच पार्थिव शिवलिंगचं विसर्जन करणार आहोत. मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करा. आणि माझ्यासारखेच तुम्हालासुद्धा DIY करायला आवडत असेल तर नक्की करा, जेणेकरून तुमचा वेळेचा उपयोग होईल आणि 2 पैसेसुद्धा वाचतील. मग चला मग पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम. आणि तुम्हीसुद्धा पार्थिव शिवलिंगचं पूजन केलं आहे का हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला मग पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.